अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आमच्याकडल्या बाप्पांचं कालच विसर्जन वगैरे केलं होतं। हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर संध्याकाळपासून मी आता माझ्या व्लॉगची सुरुवात करीत आहे। गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर आज आहे अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आमच्याकडल्या बाप्पांचं कालच विसर्जन वगैरे केलं होतं। म्हणजे रात्री 12च्या नंतरच विसर्जन झालं होतं, म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस लागला होता। तर तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्ही त्यामध्ये पाहिलंच असेल। तर आज अनंत चतुर्दशी आहे। तर आज आता संध्याकाळी म्हणजे मी आत्ता व्लॉगला सुरुवात करीत आहे। तर आता साधारण 5:30 वाजलेले आहे आणि आज संध्याकाळी माझे चुलत सासरे जे आहे गणेश काका, त्यांच्याकडे आम्हाला गणपतीचं जेवण वगैरे आहे, तर तिकडे जायचं आहे। तर त्यांच्याकडे दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच जेवण असतं। तर आम्ही नेहमी ना घरचा गणपती विसर्जन करीत असतो। म्हणजे आज तिथे फुटाळा लेक त्यांच्या घराजवळच आहे, तर दरवर्षी तिथेच जातो आम्ही विसर्जन करायला। मात्र यावर्षी आता घराजवळच सगळा तो विसर्जनासाठी टब वगैरे लावण्यात आलेला होता, त्यामुळे इथेच विसर्जन केलं आम्ही। तर नाहीतर दरवर्षी आम्ही तिकडे विसर्जन करतो, त्यानंतर मग काकाकडे जेवण वगैरे करायला तिकडनंच जातो आम्ही। तर चला आता पुढे व्लॉगमध्ये काय होणार आहे वगैरे ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर आज ना घरासमोरून भरपूर गणपती विसर्जनासाठी चालले होते। तर इथे जे विसर्जनासाठी टब लागलेला आहे यावर्षी, तर खूपच सोयीस्कर झालेला आहे सगळ्यांसाठीच यावर्षी। नाहीतर फुटाळा तलाव जे मी म्हटलं होतं तुम्हाला आम्ही नेत होतो तिथे, किंवा खूप दूर दूर गणपती न्यावे लागत होते, म्हणजे काहीच अशी जवळपास कुठेच सोय नव्हती की जिथे गणपती विसर्जन वगैरे आपण करू शकतो। तर यावर्षी खरंच खूप छान झालं होतं सगळ्यांसाठीच। आणि मग ना मी माझ्या नंदेच्या घराकडे निघाली होती। तर त्यांचं घर तिकडे ग्राउंडकडेच आहे, कालीमातेच्या मंदिराकडे। तर तिकडे छान भरपूर असे गणपती विसर्जनासाठी वगैरे आले होते, म्हणून अपेक्षा थोडी मागे लागली होती माझ्या की मम्मी चल बघायला म्हणून। तर इकडेच मग माझ्या नंदेच्या घराकडे आम्ही थोडा वेळ बसलो होतो। तर इथून त्यांच्या घरूनच भरपूर गणपती वगैरे दिसत होते आणि आमच्या कॉलनीतले पण ना भरपूर जण होते इथे, कारण तिथून छान सगळे गणपती वगैरे बघायला मिळत होते। तर सगळेच इथे ग्राउंडमध्ये आलेले होते आणि आज कॉलनीत ना खूप छान असं दणदण सगळं वातावरण होतं। तर अजूनही गणपती येणं म्हणजे सुरूच होतं, खूप लांबून लांबून छान गणपती येऊन राहिलेले होते। तर त्यानंतर मग थोडा वेळ थांबली मी आणि मग अपेक्षाला घेऊन मग घरी आली होती, कारण मला आता मग संध्याकाळी तिकडे जायचं होतं काकांच्या घराकडे। तर आता आम्ही सगळे निघालेलो आहो काकाकडे जाण्यासाठी, बाकी सगळे खाली गेलेले आहे, आता मी पण निघते। तर चला सगळे जाऊया। तर सगळे मुलं खाली जाण्याकरिता इथे जमले होते आणि त्यानंतर मग आम्ही सगळे निघालो होतो सोबतच। तर मी अपेक्षा, सक्षम आणि हे तसेच माझे आतोसासू आणि मोठ्या ताई आम्ही सोबत आलो होतो। आणि नंतर मग माझा भाचा आणि पुतण्या ते दोघंही जण सोबत येत होते। तर आलो होतो आम्ही काकूकडे आणि बघा गणपती वगैरे खूप सुंदर होता त्यांच्या इकडला आणि डेकोरेशन वगैरे काकूने ना खूप छान केलेलं होतं। तर आल्यावर आम्ही दर्शन वगैरे सगळ्यांनी करून घेतलं। तर या आहेत माझ्या चुलत सासू दीपा काकू आणि इथे बाजूला दिसतोय हा आहे अभिषेक, माझा दीर, काकूंचा मुलगा। तर त्याला सगळे लाडाने चिकू म्हणतात, कारण सगळ्या बहीण भावंडामध्ये सगळ्यात लहान आहे तो। आणि हे आहेत माझे चुलत सासरे गणेश काका, आणि जी पर्पल साडीमध्ये दिसते ना ती माझी आते सासू वर्षा अक्का, इथेच राहतात त्या नागपूरला। तर अभिषेक म्हणजेच चिकू,
त्याला सगळे लाडाने जसं मी म्हटलं की चिकू म्हणतात. तर तो ऑस्ट्रेलियाला राहतो. तर तिथेच त्यांनी आपलं इंजिनिअरिंगचं जे एज्युकेशन आहे ते कंप्लीट केलं आणि आता तो तिथेच जॉब करत आहे. तर सध्या 2 वर्षापासून तो आलेला नव्हता. तर आत्ताच तो आलेला आहे. तर त्याचीही भेट वगैरे झाली आमची. तर सगळे भेटले होते. तर सगळे छान गप्पा गोष्टी वगैरे करत बसलो थोडा वेळ आणि त्यानंतर मग जेवायला घेतलं. कारण थोड्या वेळाने आता निघायचं होतं आम्हाला. तर मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर मग निघालो होतो आम्ही घरी येण्याकरिता. तर रस्त्याने पण ना इथे भरपूर गणपती चाललेले होते. कारण इथे जवळच फुटाळा तलाव आहे. तर तिथेच विसर्जनासाठी हे सगळे गणपती वगैरे इथनं जात होते. तर चला. तर इथे घराजवळ आलो होतो. तर ना इथनं सार्वजनिक गणपती चाललेला होता. खूप मोठा होता तो गणपती. मात्र घराकडे जाण्यासाठीचा तो रस्ताच थोडा बंद होता. म्हणजे गाडी निघतच नव्हती. त्यामुळे मग गाडी एक साईडला लावली आणि सगळे आम्ही उतरलो होतो इथे. म्हटलं चला थोडा वेळ मग इथेच उभं राहू. तर ते गणपती वगैरे पाहण्यासाठी आम्ही इथेच उभं होतो. तर दाखवते मी तुम्हाला गणपती बघा. खूप मोठा गणपती होता छान. तर आणि छान सुंदर होता गणपती. तर थोडा वेळ मग तिथेच थांबलो, गणपतीचं दर्शन वगैरे करून घेतलं. तर मग बाप्पा वगैरे गेले आणि त्यानंतर ना आमचे शेजारी आहेत. तर त्यांचाही गणपती इथे विसर्जनासाठी आणलेला होता. तर मग त्यांनी सगळ्यांना आवाज दिला. तर मग थोडा वेळ आम्ही तिथेच थांबलो. तर यांच्याचकडला हा गणपती आहे. तर यांच्याकडे महालक्ष्मी बसत असतात. तर त्याही मी तुम्हाला दाखवल्या होत्या. तर मग गणपती बाप्पांची आरती वगैरे सगळ्यांनी मिळून करून घेतली. त्यानंतर मग विसर्जन वगैरे केलं. तर चला इथेच आता मी माझ्या व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे तर त्यावरही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ म्हणजे टाकेल त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.